पक्ष्यांची घरटी आपण पाहतो. लहानशा घरट्यात पक्षी अंडी घालतात. पक्षाची आई दूरवर जाऊन आपल्या पिलांसाठी अन्न मिळवते आणि इवल्याशा चोचीनं ते त्यांना भरवते. काही काळ हे सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. लवकरच ही पिलं घरट्याच्या बाहेर पडायला लागतात. एके दिवशी स्वतःचा चारा पाणी शोधायला बाहेर पडतात आणि आकाशात उंच भरारी घेतात. या वर्णनात आपल्याला वावगं असं काहीच वाटत नाही. एखादा पक्षी चांगला मोठा झालाय तरी त्याची आई त्याला बाहेरून अन्न आणून भरवते आहे असं दृश्य आपल्याला दिसत नाही. निसर्गात हे चक्र सूत्रबद्ध असं स्थिर झालं आहे. समजा पक्षी मोठा झाला तरी त्याची आई त्याला घरट्यातून बाहेर न पडता अन्न आणून देत राहिली तर काय घडेल असा विचार मनात येतो. असं झालं तर पक्षी उडण्याची धडपड करणार नाही, आकाशात उंच झेप घेऊ शकणार नाही, स्वतःसाठी नवीन घरटंही बांधू शकणार नाही. थोडक्यात त्याच्या जीवनातलं सत्व काढून घेतल्यासारखं होईल. काहीतरी साध्य करण्याची प्रेरणा धडपड करायला, हातपाय हलवायला मदत करते. सगळं आयतं हातात मिळालं तर ती प्रेरणाच नष्ट होईल. आपल्या मुलानं सुखात समाधानात जगावं अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. बरेचदा त्याचा मार्ग हा धडपडीचा न राहता आयते देण्याचा होतो का हा विचार करायचा मुद्दा आहे. मला माझ्या आयुष्यात जे मिळालं नाही ते मुलांना मिळावं अशी माझी इच्छा आहे, असं वाक्य अनेकदा अनेक पालकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. मुलांवरच्या प्रेमापोटी त्यांची ही भावना असते. परंतु असं मिळवून देत असताना मुलांच्या भल्याची भावनाच त्यांच्या प्रगतीच्या आड येत नाही ना, हे तपासायला हवं. मुलांना सगळं आयतं हातात मिळतं तेव्हा ते मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जी धडपड करावी लागते त्यातून मुलांचं शिकणं घडत असतं. शिवाय स्वतः प्रयत्नपूर्वक काही मिळवलं तरच त्याची किंमत वाटते, महत्त्व वाटतं. नाहीतर आपण काही केलं नाही तरी सगळं मिळतंय असा एक संदेश त्यांना मिळू शकतो. आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना देऊया हे म्हणत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो. आपल्याला जे मिळालं तेही मुलांना देऊया. आपल्याला जी उणीव मिळाली तीही आपण मुलांना दिली पाहिजे. एखादी गोष्ट नसणं म्हणजे काय, एखादी गोष्ट नसताना ॲडजस्ट कसं करायचं हे धडे आपल्याला आपोआप मिळाले. यामुळं काहीतरी कमी असणं याचाही अनुभव मुलांना आवर्जून मिळायला हवा ना. शिवाय पुढं सततच सगळंच आपल्याला मिळत राहील असं होणार नाही. एखादी वस्तू, एखादं कौशल्य माझ्याकडं नाही पण दुसऱ्या कुणाकडं तरी आहे याचा आनंदही साजरा करता यायला हवा. एखादी गोष्ट नसणं ती मिळवण्याची इच्छा निर्माण करते, मिळवण्यासाठी कष्ट करण्याची प्रेरणा देते. म्हणून मुलांना काही गोष्टी नसण्याचा अनुभव देऊया. मुलांनी काही मागितल्यावर लगेच देणं किंवा त्यांनी मागण्याची वाट न पाहताच त्यांना देणं यापेक्षा ते तसं न देणं हेच बऱ्याचदा मुलांच्या हिताचं ठरू शकतं.